गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे नवीन दिवस, नवीन पहाट, आज संडे आहे, बड्डे स्पेशल व्लॉग आहे आजचा। तर आज आम्ही जाणार आहोत भीमाशंकरला दर्शन करायला। सो कनेक्टेड राहा सगळा प्रवासाला व्लॉग बघण्यासाठी, स्टे ट्यून। सो आता आम्ही निघालो आहोत भीमाशंकरच्या दिशेने जायला। आम्ही गावाकडनं निघालेलो आहोत। आम्ही चहा वगैरे करून निघालेलो आहोत। नाश्ता आम्ही पुढे रस्त्यावर, काय आहे ते कागद असं माझा हात दिसतोय। रितू, आज कोणाचा बर्थडे आहे? काकाचा। आणि आपण कुठे चाललोय? देव बाप्पा करायला। हा, तर आता थोड्याच वेळात आम्ही 1-2 तासामध्ये पोहोचू। सो स्टे ट्यून। तुला कशाला पाहिजे? ड्रायव्हरला काय गरज लेमन गोळीची? हात कसा पुढे करू? आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत। चला चला रितू, नाश्ता कोण करणार? मी बनाव। तर आता आम्ही नाश्ता करायला चाललेलो आहोत। काय खाणार रितू? काय खाणार? हा, झोप आली। मिसळ पाव। तर आता आमची पेटपूजा झालेली आहे। आम्ही मिसळ पाव खाल्लेला आहे, मस्त होता, 1 नंबर होता टेस्टला। आणि 5 पैकी 5, हा 5 आउट ऑफ 5 मार्क्स त्याला मिळाले। 1 नंबर टेस्ट होती। तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच कसं असणार आहे ते। माझ्या बायकोला पण कोणती गोष्ट आवडत नाही लवकर, तिला ही गोष्ट आवडलेली आहे। परत परत रिपीट। काय? माझ्या बायकोला पण माझ्या बाहेर जास्त खायला आवडत नाही, पण तिला ही मिसळ आवडलेली आहे। सगळी संपवली। हा, पहिल्यांदा नाही, त्याच्यात पण थोडं थोडं दादाच्या वाटणीला गेलंय, पण तरी पण बऱ्यापैकी बहिणीने आज संपवलेली आहे। ते प्रेम आहे माझ्या। हो, प्रेम। रितू, तुला काय आवडलं? कशी होती मिसळ? कशी होती? गुलाबजाम कसा होता? छान आहे। तर आता आम्ही 10 वाजेपर्यंत पोहोचू भीमाशंकरला। आधी तुला जास्त बोलायचं असतं माझ्यापेक्षा। हा, गेलं काय आमचं? तर आता आम्ही पोहोचू 10 वाजेपर्यंत भीमाशंकरला। सो आमचं दर्शन छान असेल, लाईन कमी असेल, लवकर दर्शन झालं तर आम्हाला लवकर मुंबईला जाता येईल। बघू आता कसं असेल। सो स्टे ट्यून।
तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. गर्दी तर बघा, गर्दी मला आतापासूनच दिसत आहे. होप सो आतमध्ये गेल्यानंतर गर्दी कमी असेल, बघू. क्राऊड खूपच आहे, लाईन भली मोठी आहे आणि लाईन बघून मला असं वाटतंय की आम्हाला 3-4 तास तर लागणारच आहे लाईन क्लिअर करायला आणि दर्शन घ्यायला. तर गाईज ही लाईन बघत आहात ना तुम्ही, एवढी मोठी लाईन आहे आणि लाईन बघूनच आम्हाला अंदाज आलेला आहे की आम्हाला संध्याकाळचे 5 वाजणार आहे लाईनीतच. सो आम्ही डिसाईड केले की आम्ही मुखदर्शनाच्या रांगेत जातो आणि तिथे जाऊन दर्शन करतो, बिकॉज आम्हाला सेम डेला मुंबईला रिटर्न जायचं आहे. सो त्यामुळे आम्ही मुखदर्शन करतो. गॉड नाही आहे, परत करून टाक. मम्मीचं तुला रितू कुठे जायचं आता? कुठे जायचं आता? भोर झाला आम्ही भोर. आता कधी जायचं? डमरू वाजवून दाखव रे तू. असं असं वाजवायचं, मी दाखवतो कसं वाजवायचं ते. बघ असं पकडायचं. मदारी तर मंडळी आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही बसमधून जात आहोत पार्किंगकडे, जिथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे. बिकॉज पार्किंग एरियापासून मंदिर थोडंसं लांब आहे आणि या बसमध्ये आम्ही 4च पॅसेंजर आहोत. अजून आमच्या मागे पुढे कोणीच नाही आहे. तर अशा प्रकारे आमचं दर्शन छान प्रकारे असं झालेलं आहे. खूप गर्दी होती. चालतंय ओके चालतंय. तर मंडळी दर्शन केल्यानंतर आजूबाजूचा ओव्हरऑल परिसर कव्हर करायचा प्रयत्न केला आहे मी या ब्लॉगमध्ये. तुम्हाला देखील नक्की आवडेल. चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला तर लाईक करायला देखील विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा. आपलं दर्शन झालं छान. आम्ही मस्त दर्शन केलंय, देवबाप्पा केलंय. आता
आता कुठे चालू आहे आपण? आधी आज काय आहे? काकांचा तर हॅपी बर्थडे आहे. तर आम्ही घराच्या दिशेने जातोय. तुम्हाला भेटू थेट घराला गेल्यानंतर. सो बाय. तर इथं आमची गाडी आता सीज झाली आहे. आता ते इंजिन व्हायचं ते नोटिफिकेशन येत होता, सिम्बॉल येत होता, पण आमचं काही लक्ष नाही गेलं आणि गाडी पुढे बंद पडली. त्यानंतर मेकॅनिकने चेक केल्यावर कळालं की इंजिन सीज झालं आहे. आता त्याला किती दिवस लागणार काय माहिती. आता अडकलो आम्ही इथे. बघू शकता गाडी आता टोईंग करायला एक ट्रॅक्टर बोलवलं आहे. खूप अवघड आहे. दर्शन झालं तर आहे, पण आता घरी बरं झालं अंधारात नाही झालं. सकाळी झालं ते बरं झालं. बघू शकता गाडी उभी अशी काय सुनसान आहे त्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. काकांना बरं ओके. काय करते? व्हिडिओ. भाई का बर्थडे, काका का बर्थडे. निधूला भरवलं काय? गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हाला सांगते मी आज अजून आम्ही इथेच आहोत. तुम्हाला मी बॅकग्राऊंड दाखवते. सी बहिणी आपण कोणत्या ह्याच्यात काय नाव आहे? पानेर का? पाईन. अजून आम्ही पाईन गावातच आहोत. ॲक्च्युली काय झालेलं काल इन बिटवीन येताना रस्त्यात आमची गाडी अडकली, बंद पडली ती गाडी चालता कारण ऑइल लिकेज व्हायला लागला आणि त्याच्यामुळे इंजिन पण खराब झालं. इंजिनचा पार्ट चेंज करावा लागणार होता आणि काल ते पॉसिबल नव्हतं. त्यांच्याकडे पार्ट अवेलेबल नव्हतं रिपेअरिंगवाल्याकडे. सो मग आम्हाला ते काल इथेच थांबावं लागलेलं आहे. सो तर काल इथे थांबल्यामुळे आम्ही नियर बायच लकीली आम्हाला एक चांगलं हॉटेल असं मिळालं आणि आजूबाजूला गावातली माणसं होती, त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली. ट्रॅक्टरने आम्ही गाडी टो करून गॅरेजपर्यंत आणलेली आहे. काल गाडी टो करून आम्ही गॅरेजपर्यंत ट्रॅक्टरने आणली आणि तिथेच नियर बाय एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला. तर आज मॉर्निंगला एक सरप्राईज आम्हाला मिळाला. आम्ही जिथे गाडी दिली होती त्या गॅरेजवाल्यांनी काल रात्रीच पार्ट मागवलेला आणि मॉर्निंगला ते पार्ट लावून गाडी व्यवस्थित करून त्याने ठेवली होती. सो आता आमची गाडी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत. सो तुम्हाला मी या घराचा व्ह्यू दाखवते बाहेरचा. एक नंबर व्ह्यू आहे. घर आहे. सब बेड एक अवेलेबल आहे. या साईडला वॉशरूम आहे. आज एक छोटंसं रूम आहे, ते आमच्यासाठी ओके होतं. ते म्हणतात ना अडचणीच्या वेळेला काहीही चालतं. तर अशा सिच्युएशनमध्ये आम्ही फसलो होतो की आता आमच्याकडे काहीच नाही आहे आणि लकीली ते जे गावातली माणसं आम्हाला हेल्प करत होती त्यांच्या ओळखीमध्येच आम्हाला इथे कमी प्राईजमध्ये आमच्या रिजनेबल कॉस्टमध्ये कमी प्राईजमध्ये आम्हाला घर इथे मिळालं. सो आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात. मी खूप खुश आहे की लवकर गाडी तयार झाली, बिकॉज काल त्याने आम्हाला त्या गॅरेजवाल्याने सांगितलेलं की पूर्ण दिवस जाणार, तो पार्ट यायला टाईम लागणार आणि आजचाही पूर्ण दिवस जाणार ती गाडी तयार करायला, रेडी व्हायला आणि आम्हाला संध्याकाळ होणार निघाला असं त्याने आम्हाला एक मेजरमेंट दिलं होतं. बट लकीली त्याने आम्ही त्याला काल बोललो होतो की अर्जंटमध्ये करून दे, बिकॉज आम्हाला इथे राहायचं नव्हतं, आम्हाला निघायचं होतं. आम्ही त्याला काल बोललेलो अर्जंटमध्ये करून दे, बिकॉज आम्हाला निघायचं होतं, आम्हाला नेक्स्ट डे वर्किंग होता. आज माझा वर्किंग डे होता बट सुट्टी घ्यावी लागली बिकॉज तो नाहीच बोलला. तो बोला पॉसिबलच नाही आहे. बट त्याने
काहीतरी जुगाड करूनच रात्री पार्ट मागवला आणि सकाळपर्यंत ती गाडी रेडी केली. सो आता ती गाडी रेडी आहे. वाजले आहेत 11 सॉरी आता वाजले आहेत 11. मी खूप खुश आहे, त्यामुळे मी अशी वडवड करते. सो आता वाजल्यात 11. तर आता आम्ही 5-10 मिनटामध्ये घरातून चेकआउट करणार आहोत आणि आम्ही आमच्या मुंबईच्या दिशेला निघणार आहोत. पण आता व्ह्यू एक नंबर आहे. इथे जरी आम्ही राहिलो असतो तरी असं काय वाटलं नसतं, पण घरी जाऊन पण बरीचशी कामं आहेत. आवरावर आहे, बड्डे सेलिब्रेशन आहे आणि मला घरी जाऊन काम करावं लागेल नाही लागेल गॉड नोज, माहीत नाही. तर ते घरी गेल्यावरच कळेल. सो अशा प्रकारे हा आमचा 2 दिवसाचा प्रवास होता. सो रितू, आता आपण कुठे जाणार आहोत? घरी. कुठलं? दादांचं. मंडळी, आम्ही घरी आलेलो आहोत. आता वाजल्यात 5. आम्ही तिथून 11-11:30च्या दरम्यान निघालेलो. पांढनेर ना रे, काय नाव होतं ते? त्या एरियाचं नाव काय होतं? आपण तिथे स्टक पाईट. हां, पाईट एरियामध्ये आम्ही स्टक झालो होतो त्या गावामध्ये. तिथून आम्ही 11:30च्या दरम्यान निघालो आणि 3-3:30च्या दरम्यान आम्ही दिव्याला पोचलो. दिव्यावरून यांचा आबाचा बड्डे सेलिब्रेट करून सेकंड केक कट करून आम्ही डोंबिवलीसाठी निघालो आणि आता आम्ही इथे पोचलो 5 वाजता. सो हा व्लॉग मी इथे सेंड करत आहे. होप तुम्हाला सगळ्यांना व्लॉग खूप आवडेल. ह्याच्यामध्ये खूप काय ट्रॅजेडी आणि खूप काही झालेलं आहे आमच्याबरोबर. जशा प्रकारे आम्ही प्लॅन केलेला त्याप्रमाणे काहीच नाही झालं आहे. पूर्णपणे सगळं गणित विस्कटलं आहे. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं कळेल. सो होप तुम्हाला ब्लॉग आवडलं की नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. सो हा ब्लॉग मी इथे एंड करत आहे. होप तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग आवडेल. ब्लॉगमध्ये खूप काही आहे बघण्यासाठी. तो खूप असा काय म्हणणे त्याला एक ट्रॅजेडिक ब्लॉग झालेला आहे. सो भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन. सॉरी, असं माझं कधी बोबडी वळवते. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ॲडव्हेंचर प्रवासात. तोपर्यंत टाटा, बाय बाय.